खूप जणांची रिक्वेस्ट होती, ताई तू बनवते तसा ढोकळा बनवून दाखव। हे बघा बेसनचे पॅकेट आहे। तसं खूप जणांना वाटतं की मी इन्स्टंट वगैरे वापरते, तर तसं नाहीये। हे फक्त बेसनचे पॅकेट आहे, पॅकेट मधलं बेसन वापरते मी। इथे मी 2 पॅकेट ना बेसन घेतलं होतं, त्याच्यामध्ये हळद, चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाकून घेतली आणि हे सगळं ना थोडं थोडं पाणी घालून मस्त असं हलवून घ्यायचं, जेणेकरून गाठी वगैरे नाही बनल्या पाहिजे। मग काय घेऊया पटपट 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 हलवून, आणि बेसन 5 मिनिटं साईडला ठेवलं तर आपोआपच गाठी विरघळून जाते। नंतर 1 पॅकेट इनोचं घेतलं होतं, ते टाकून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ऍक्टिव्ह होण्यासाठी ना मस्त असं मिक्स करून घेतलं। नंतर तेलाने ग्रीस केलेल्या पातेल्यामध्ये सगळं मिश्रण काढून इडलीच्या भांड्यामध्ये ना शिजण्यासाठी ठेवून दिलं। तडक्यासाठी एका पातेल्यात थोडंसं तेल, मोहरी, मिरची, कढीपत्ता टाकून घेतला। नंतर त्या तडक्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाकून घेतली। तोपर्यंत आपला ढोकळा पण मस्त शिजला होता, तोच काढून घेतला। ढोकळा ना 15 ते 20 मिनिटांमध्ये चांगला शिजला जातो। बघा किती फ्लफी फ्लफी झालाय। पॅकेट मधलं बेसन ना चांगल्या क्वालिटीचं असतं, त्यामुळे ना मस्त ढोकळा बनला जातो। तडका घेतला, मग ढोकळ्यावर टाकून आणि चिमणीच्या पप्पांना दिला मस्त असा खायला।